शालोम प्रियजन हो. अनुग्रह प्रार्थना सहभागितेच्या आजच्या या ऑनलाईन उपासनेमध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. ख्रिस्त जन्मोत्सवाचा हा महिना सुरू झालेला आहे. आपणा सर्वांना या महिन्याच्या विशेष शुभेच्छा. प्रार्थना करूया आणि आजची उपासना प्रभूच्या हातात देऊया. परमदयाळू परमेश्वरा, आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. सर्व मान महिमा गौरव तुला देतो. प्रभुदेवा, तू आमच्यावर प्रेम करणारा देव आहेस. आम्हाला दररोज एक नवीन संधी देणारा देव आहेस. आज देखील तू ही संधी दिलेली आहेस आम्ही अशा रीतीने एकत्र येऊन तुझी उपासना करण्याची. बापा, ही केवळ तुझीच दया आहे. तू आम्हाला तुझ्या सानिध्यामध्ये येण्यासाठी ही संधी दिलेली आहेस, म्हणून आम्ही तुझे ऋणी आहोत. हा वेळ आमच्यासाठी आशीर्वादित कर. तुझ्या सानिध्याचा अनुभव आम्हाला येऊ दे. तू आमच्याशी बोल. आमची स्तुतिगीतं मान्य करून घे. आमच्या प्रार्थना ऐक. प्रभुदेवा, आम्हाला बोध कर आणि आम्हाला सद्बुद्धी दे की तुझ्या बोधाप्रमाणे आम्ही आमचं आचरण करावं. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातात सोपवतो. ही प्रार्थना येशू आमचा तारणारा त्याच्या नावानं करतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रियजन हो, चला प्रभूची उपकार स्तुती करूया. आज जसं मी सुरुवातीलाच म्हटलं, हा ख्रिस्त जन्मोत्सवाचा महिना सुरू झालेला आहे. आज आपण काही ख्रिस्त जन्मोत्सवाची गीतं गाऊया, प्रभूची उपकार स्तुती करूया. लंडनहून मोरे कुटुंबीय म्हणजे शर्ली, शेरिल, वैशालीताई आणि शलमोन भाऊ जन्मोत्सवाच्या गीतामध्ये आपलं पुढारीपण करतायत. आनंद घेऊया, प्रभूची उपकार स्तुती करूया.
थँक्यू. Thank you. शर्ली, शेरेल, वैशालीताई, शलमन भाऊ, या सुंदर गाण्यांमध्ये तुम्ही आमचं पुढारीपण केलं. तुमचे मनपूर्वक आभार. प्रियजनो, आता आणखीन एक गीत ऐकूया. पुण्याहून सिस्टर पल्लवी मिस्त्री प्रभू जन्माचं हे सुंदर गीत सादर करतायत. उपासना संगीतातलं हे गीत आहे, आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं आहे. आपण हे गीत गाऊया. प्रियानो, ख्रिस्त जयंतीच्या निमित्ताने आज आपले आवडते कवी नारायण वामन टिळक यांनी रचलेलं एक उपासना संगीतामधलं गीत नंबर 70 हे आपण गाऊया. गीताचे बोल आहेत, पहा हो दूत कसे गाती. तर चला प्रियानो, आपण सर्वजण मिळून गाऊया. पल्लवीताई,
या गीतामध्ये तुम्ही आमचं पुढारीपण केलं, तुमचे मनपूर्वक आभार. आता वेळ झाली आहे प्रभूचं वचन वाचण्याची. आज नाशिकहून बंधू अरविंद मसोजी प्रभूचं वचन आपल्यासाठी वाचतायत. आजच्या मननासाठी जो शास्त्रभाग निवडलेला आहे तो नव्या करारामधून पावलाचे तिमोथेला पहिले पत्र 2 अध्याय 1 ते 7 ही वचने आहेत. तर सर्वात प्रथम हा बोध मी करतो की सर्व मनुष्यासाठी विनंत्या, प्रार्थना, रदबदल्या व ईशोपकार स्मरण करावे. राजाकरिता व सर्व वरिष्ठ अधिकाऱ्याकरिता करावे, यासाठी की आपण सर्व सुभक्तीने व गंभीरपणाने शांतीचे व स्वस्थपणाचे असे आयुष्यक्रमण करावे. आपला ताणणारा देव त्याच्या दृष्टीने चांगले व स्वीकार्यास योग्य आहे. त्याची इच्छा आहे की सर्व मनुष्याचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या पूर्ण ज्ञानास पोहोचावे. कारण एकच देव आहे आणि देव व मनुष्य यामधील ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे. त्याने सर्वांकरिता मुक्तीचे मोल म्हणून स्वतःला दिले याची साक्ष यथाकाळी देणे आहे. या साक्षीसाठी मला घोषणा करणारा व प्रेषित, विश्वास व सत्य याविषयी विदेशी लोकांचा शिक्षक असे नेमले. इथे शास्त्रभाग संपतो. परमेश्वर वाचलेल्या वचनावर आशीर्वाद देव. आमेन. बंधू अरविंद मसोजी प्रभूचं वचन वाचण्यामध्ये आमचं पुढारीपण केलं, तुमचे मनपूर्वक आभार. आता दानार्पणाची वेळ आहे. आपण आपलं दान प्रभूच्या चरणी आणूया. आज 3 डिसेंबर महिन्यातला पहिला रविवार. डिसेंबर महिना म्हणजे ख्रिस्त जन्मदिन, ख्रिसमस. आणि म्हणून येथून पुढे या रविवारच्या भक्तीमध्ये आपण ख्रिस्त जन्मावरची गाणी गाणार आहोत. उपासना संगीतामधून 76 नंबरचं गीत आपण गाऊया. चला चला जाऊ जगाचा उद्धारक पाहू. मला खात्री आहे की आपल्या सर्वांना हे माहीत आहे. आपण सर्व मिळून हे गाणं गाऊया आणि हे गीत गात असताना आपण आपलं दान परमेश्वराला अर्पण करूया. चला चला जाऊ जगाचा उद्धारक पाहू. चला चला जाऊ जगाचा उद्धारक पाहू. परमोच्चावर गौरव शांती या धरणीवरती. कृपानरावर परमोत्साहे देवदूत गाती. प्रतिध्वनीने ग्रह हे सारे व्योमी दणदणती. चला गीत ते आपणही गाऊ. चला चला जाऊ जगाचा उद्धारक पाहू. भविष्यवादी स्वर्गी सारे लागती नाचाया. साधे भोळे मेंढपाळही लागती धावाया. पूर्वेकडूनी साधू निघाले प्रभूला भेटाया. चला दर्शना आपणही जाऊ. चला चला जाऊ जगाचा उद्धारक पाहू.
प्रीती आली देह धरोनी आम्हा ताराया, हस्त धरोनी मृतास आम्हा पुनरपि उठवाया. जय जय येशू या मधुघोषे भुवनाऱ्या पाया, प्रभुला हृदयी साठवूनी घेऊ. चला चला जाऊ जगाचा उद्धारक पाहू. आपण आपलं दान प्रभूच्या हातामध्ये सोपूया, प्रार्थना करूया. आमच्या अत्यंत प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आजचा दिवस तुझ्या सानिध्यामध्ये तुझी स्तुती आराधना करण्यासाठी तू दिला आहेस. या दिवसाबद्दल आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. तू आम्हाला आजपर्यंत सांभाळलंस, चालवलंस, सर्व गोष्टींचा पुरवठा केलास, आम्हाला आशीर्वाद दिलास. प्रभू, याबद्दल आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आमचं तुझ्यावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी अत्यंत अल्प असं दान आज आम्ही तुझ्या भांडारामध्ये आणलं आहे. प्रभू, या दानाचा तू स्वीकार कर. या दानाचा उपयोग सुवार्ता प्रसारासाठी, मंडळीच्या आध्यात्मिक वाढीसाठी, अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या प्रत्येक सभासदाला तुझा मोठा आध्यात्मिक आशीर्वाद मिळावा, यासाठी प्रभू या दानाचा उपयोग तू करून घे. ज्या सर्वांनी दान दिलं आहे त्यांच्यावर, त्यांच्या कुटुंबावर तुझा आशीर्वाद पाठव. त्यांची प्रत्येक गरज पूर्ण कर. तुझे महान आणि सुंदर हेतू त्यांच्या जीवनामध्ये पूर्ण होऊ दे, ही आमची प्रार्थना आहे. प्रभू, आम्ही तुझ्या वचनाकडे वळत असताना आम्ही तुझं सहाय्य मागतो. मानवी बुद्धीनं तुझ्या वचनाचा उलगडा आम्हाला होत नाही आणि म्हणून आम्ही प्रार्थना करतो, पवित्र आत्म्या, तू या वचनाचा उलगडा आम्हाला कर. तुझं सत्य समजण्यासाठी आम्हा सर्वांचं सहाय्य कर. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. तू आम्हाला चालव. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही ही प्रार्थना करतो, म्हणतो ऐक. आमेन. आता वेळ झाली आहे देवाचा संदेश ऐकण्याची. देवाचा संदेश आपल्यापर्यंत आणतायत देवाचे सेवक, आपल्या सगळ्यांचे आवडते रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड. शालोम. कसे आहात आपण सर्व? मला नेहमीच खूप आनंद वाटतो या माध्यमातून आपल्या सर्वांची भेट होते. आपण सर्व नियमितपणे या भक्तीमध्ये सहभागी होता. प्रभूची आराधना स्तुती करण्यामध्ये तुम्ही सहभागी होता. प्रभूचं वचन तुम्ही ऐकता. याबद्दल आम्हाला खरोखर आनंद वाटतो आणि माझा विश्वास आहे की प्रभू आपल्या सर्वांना आशीर्वाद देत आहे. त्याच्या वचनाद्वारे तो आम्हाला आशीर्वाद देत आहे. त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तो आम्हाला आध्यात्मिक जीवनामध्ये चालवत आहे. त्याबद्दल आपण प्रभूला मनापासून धन्यवाद देऊया. आपण डिसेंबर महिन्याच्या पहिल्या रविवारमध्ये आलो आहोत आणि अर्थातच डिसेंबर महिना सुरू झाला की सर्व ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना ख्रिसमसचे वेध लागतात. ख्रिसमसच्या तयारीमध्ये आपण सर्व मग्न असतो, नाही का? ख्रिसमस सीझनची तयारी प्रत्येक ख्रिस्ती घरामध्ये सुरू होते. काही जण म्हणतात आम्ही ख्रिसमस पाळत नाही, पण त्यांच्या घरामध्ये सुद्धा ख्रिसमसची तयारी सुरू होते. आणि अशा प्रकारे हा सण अतिशय महत्त्वाचा, अतिशय आनंदाचा असा सण आहे. हा ख्रिस्त जन्मदिनाचा सोहळा कसा साजरा करायचा, कसं सेलिब्रेट करायचं, याविषयी आम्ही सर्वजण स्वतःचे आपले अंदाज असतात. आपापल्या पद्धतीनं आपल्याला आवडेल, आपल्याला रुचेल, आपल्याला परवडेल अशा प्रकारे आपण हा ख्रिस्त जन्मदिन सोहळा साजरा करत असतो. वचनाकडे वळण्या अगोदर मला आपल्याला प्रश्न करायचा आहे. ख्रिसमस आपण सेलिब्रेट करत असताना आपण किती गोष्ट स्वतःसाठी करणार आहोत आणि किती गोष्टी इतरांसाठी करणार आहोत, याचा विचार आपण करूया. या दिवसामध्ये
मार्केट्स फुल असतात, भरपूर शॉपिंग केलं जातं, भरपूर खरेदी केली जाते, फराळासाठी जय्यत तयारी घरामध्ये केली जाते. ज्या गृहिणी आहेत, माता आहेत, त्या आपल्या कुटुंबासाठी अतिशय सुंदर फराळ तयार करतात. कपड्यांची तयारी केली जाते, घराचं डेकोरेशन केलं जातं, घराची सजावट केली जाते. आणि अशा वेगवेगळ्या प्रकारे ख्रिस्त जन्मदिन हा जो सोहळा आहे, हा जो सण आहे, तो साजरा केला जातो, हे आपल्याला पाहायला मिळतं. मी स्वतःसुद्धा अनेक वर्ष या गोष्टी करत होतो, परंतु अलीकडच्या काळामध्ये यापैकी जवळजवळ सर्वच गोष्टी मी एकतर करायचं बंद केलं आहे किंवा टाळायचा मी प्रयत्न करतो. त्याचा अर्थ ख्रिस्त जन्मदिनाचा आनंद मला नाही का? निश्चितच आहे. परंतु मला आपल्याला एक आव्हान करायचं आहे. हा ख्रिसमसचा सोहळा, हा नाताळाचा आनंद तुम्ही इतरांना किती देणार आहात आणि स्वतःसाठी किती करणार आहात, याचा एक आराखडा तुम्ही तयार करा. तुम्ही एक कागद घ्या आणि त्या ठिकाणी लिहून काढा की किती गोष्टी मी इतरांना आनंद देण्यासाठी करणार आहे आणि किती गोष्टी मी स्वतःच्या आनंदासाठी करणार आहे. ज्यावेळेस देवदूतांनी मेंढपाळांना येशू ख्रिस्ताच्या जन्माची वार्ता सांगितली, सुवार्ता सांगितली, त्यावेळेस त्यांनी काय सांगितलं माहिती आहे का? जो मोठा आनंद सर्व जगाला होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. ते असं म्हटलं नाहीत, जो मोठा आनंद तुम्हाला होणार आहे त्याच्याविषयी मी तुम्हाला सांगायला आलो आहे. आज ख्रिस्ती लोकांकडे जर देवाचा दूत आला तर तो असं म्हणेल का? जो मोठा आनंद ख्रिस्ती मंडळीला होणार आहे, जो मोठा आनंद ख्रिस्ती लोकांना होणार आहे, त्याची सुवार्ता सांगण्यासाठी मी आलो आहे. की देवदूत असं म्हणेल, जो मोठा आनंद सर्व जगाला होणार आहे त्याची सुवार्ता सांगण्यासाठी मी आलो आहे. म्हणजे ख्रिसमसचा आनंद हा सर्व जगाला व्हायला पाहिजे. तुम्ही म्हणाल, होयच, आमचे मार्केट्स फुल असतात. MG रोडला जर तुम्ही गेला पुण्याला तर सर्व ख्रिसमसचं डेकोरेशन असतं, किती मोठा आनंद आहे. पण हा आनंद अत्यंत क्षणभंगूर आहे. या ख्रिसमसच्या दिवसामध्ये आपल्याला इतरांना काही आनंद देता येईल का, या दृष्टीने आपण प्रयत्न करूया. मला खूप आनंद वाटतो की आम्हाला अशी संधी मिळाली की आम्ही पुण्यामध्ये एक रेस्क्यू फाउंडेशन म्हणून एक संस्था आहे की जी मुलींमध्ये काम करते, मुलींसाठी सेवा करते. आणि त्या मुलींना जाऊन ख्रिस्त जन्माचा आनंद आम्ही देणार आहोत. आणि मुंबईमधून सिस्टर आशा सॅलियन यांनी आमच्यासाठी ही संधी उपलब्ध केली. आणि आम्हाला खूप आनंद वाटतो की आम्ही 9 तारखेला ही गोष्ट करणार आहोत. आम्ही त्यांना गिफ्ट देणार आहोत, आम्ही त्यांना जेवण देणार आहोत, केक देणार आहोत, त्यांच्यासाठी आम्ही गाणी गाणार, प्रभूची सुवार्ता आम्ही त्यांना सांगणार. आणि फार सुंदर संधी आम्हाला मिळाली. आम्हाला खूप आनंद वाटतो. आपण अशा प्रकारे करणार आहात का? आपल्या कुटुंब, आपली मंडळी याच्या बाहेर जाऊन ख्रिस्त जन्माचा आनंद दुसऱ्यांना देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहात का? आणि ते आव्हान मला तुम्हाला द्यायचं आहे. याविषयी अधिक मी पुढच्या वेळेस बोलेन, सध्या एवढं पुरेसं आहे. मागच्या रविवारी सिस्टर आशा जसवंत सिंग यांनी आपल्यासाठी शास्त्र वाचन केलं, त्यांचा मी आभारी आहे. इंग्रजीमध्ये ब्रदर विजय विस्पुते, जे मिरजेमध्ये असतात, माझे उत्तम मित्र आहेत, त्यांनी शास्त्र वाचन केलं, त्यांचाही मी आभारी आहे. आणि आपल्यासाठी ज्यांनी विशेष गीतं सादर केली, माझे बंधू, मोठे बंधू, जे काही वर्षांपूर्वी प्रभूकडे गेले, त्यांनी हे सुंदर गीत गायलं होतं. आणि ते गीत आणि त्यांच्याबरोबर आमच्या कुटुंबातील अनेक जण सहभागी झाले होते. आणि हे गीत आम्ही सादर केलं आणि त्या गीताचा आनंद आपण घेतला, त्याबद्दल आम्ही प्रभूला धन्यवाद देतो. इंग्रजीमध्ये मेरियान अरुण गायकवाड हिनं अतिशय सुंदर गाणी गायली. देवाने तिला फार चांगला आवाज दिला आहे. ती अतिशय टॅलेंटेड आहे, स्वतः गिटार वाजवते आणि किती सुंदर गाणी तिने आपल्यासाठी गायले, नाही का? प्रभूची स्तुती आराधना करण्यामध्ये तिने आम्हाला मदत केली, पुढारी पण केलं, त्याबद्दल तिचाही मी आभारी आहे. आपणही अशा प्रकारे या भक्तीमध्ये सहभागी होऊ शकता. आपण जर गीत गाऊ शकता, आपण वाद्य वाजवू शकता किंवा इतर कोणत्याही प्रकारे जर आपली इच्छा असेल तर जरूर या भक्तीमध्ये आपण सहभागी व्हा. विशेषतः या महिन्यामध्ये आमची इच्छा आहे की आपल्या समाजातील वेगवेगळ्या घटकांनी या भक्तीमध्ये सहभागी व्हावं. जसं आज
आपल्या भक्तीमध्ये जे सिनियर सिटीजन्स आहेत, जे ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांना आम्ही संधी दिलेली आहे. आणि म्हणून ब्रदर अरविंद मसोजी जे नाशिकमध्ये असतात, त्यांनी पवित्र शास्त्राचं वाचन आपल्यासाठी केलं आहे. आणि इंग्रजीमध्ये ब्रदर विजयकुमार गुडसलमनी जे धारवाडमध्ये असतात, त्यांनी शास्त्र वाचन केलं आहे. या दोन्ही बंधूंचा मी मनापासून आभारी आहे. मागच्या आठवड्यामध्ये आम्ही सर्वच फार बिझी होतो आणि पीटरला सर्व एडिटिंग करायला आणि तर सर्व जी कामं आहेत, टेक्निकल गोष्टी, त्या करायला फार कमी वेळ मिळाला. परंतु त्यानं अगदी पहाटे 2 वाजेपर्यंत काम केलं आणि आपल्यासाठी ही भक्ती उपलब्ध केली, ही लिंक आपल्याला पाठवली. त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीनं मी पीटरचा मनापासून आभारी आहे. आपल्या या ऑनलाईन भक्तीमध्ये त्याचा जो सहभाग आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्याबद्दल मी त्याचे उपकार मानतो. आम्हाला दर महिन्याला बरोबर 1 तारखेला एक कुटुंब त्यांचा दशांश पाठवत असतं आणि हे एकच कुटुंब आहे की जे दर महिन्याला दान पाठवतं आणि त्यामधून आमच्या ऑनलाईन भक्तीसाठी जो काय आम्हाला खर्च येतो तो सर्व त्यामधून आम्हाला भागवता येतो आणि त्याबद्दल या कुटुंबाचा मी अतिशय आभारी आहे. अत्यंत विश्वासूपणे प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला आमच्या बँकेमध्ये एक अमाऊंट ट्रान्सफर होते आणि त्यामधून प्रभू आमची सर्व गरज पुरवतो. त्याबद्दल मी प्रभूला धन्यवाद देतो आणि या कुटुंबाचे विशेष आभार मानतो. प्रभूने त्यांना खूप खूप आशीर्वादित करावं, त्यांना निरोगी ठेवावं आणि प्रभू त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा उपयोग त्याच्या गौरवासाठी करो, ही आमची प्रार्थना आहे. आपण आपल्या पवित्र शास्त्राच्या अभ्यासाकडे वळूया, वचनाकडे वळूया. मत्तेकरू शुभवर्तमानाचा 6वा अध्याय 9व्या वचनापासून पुढे प्रभूची प्रार्थना आपल्याला आढळते आणि त्याचा आपण अभ्यास करत आहोत. आणि प्रत्येक वेळेस एकच वाक्य, एकच विधान, एकच स्टेटमेंट ज्याचा विचार आपण करत आहोत. मागच्या रविवारी आपण तुझे राज्य येवो याच्यावर विचार केला आणि त्याच 10व्या वचनामध्ये पुढे असं म्हटलं आहे, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. युअर विल बी डन ऑन अर्थ ॲज इट इज इन हेवन. ज्यावेळेस आम्ही ही प्रार्थना करतो, या प्रभूच्या प्रार्थनेमध्ये आपण असं म्हणतो, देवा तुझं राज्य येऊ दे आणि ज्या प्रकारे स्वर्गामध्ये तुझी इच्छा पूर्ण होते त्याच प्रकारे पृथ्वीवर सुद्धा तुझ्या इच्छेप्रमाणे घडो, तुझी इच्छा पूर्ण हो, अशा प्रकारे आपण प्रार्थना करतो. स्वर्गामध्ये देवाची इच्छा पूर्ण होते हे सर्वप्रथम आपण कबूल करतो. आपण हे जाहीर करतो की स्वर्गामध्ये देवाच्या इच्छेप्रमाणेच होतं आणि आम्हाला हे सुद्धा कबूल करावं लागतं की पृथ्वीवर तसं होत नाही. आपल्या पृथ्वीवर घडणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्यामधून आम्हाला हे जाणवतं, आम्हाला हे स्पष्ट होतं की पृथ्वीवर देवाच्या इच्छेप्रमाणे गोष्टी घडत नाहीत. परंतु असं होतं का पहिल्यापासून? नाही. जर आपण पृथ्वीची निर्मिती पाहिली, उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये देवाने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली हे आपण वाचतो आणि मग देवानं जी पृथ्वी निर्माण केली ती अतिशय सुंदर होती. फुलं, फळं, प्राणी हे सर्व त्या पृथ्वीवर होते, सर्व विपुल होते, मुबलक होते. देवानं सगळी पृथ्वी निर्माण केली आणि देवानं पृथ्वी मानवाच्या अधीन केली आणि मानवाला सांगितलं, तू आता या पृथ्वीचं पालन पोषण कर, तू आता या पृथ्वीची काळजी घे. देवाची इच्छा या पृथ्वीसाठी काय होती की मानवानं या पृथ्वीवर राज्य करावं. मानवासाठीच जणू काही देवाने ही पृथ्वी बनवली होती. देवानं सर्व काही बनवलं आणि मग शेवटलं आपल्या निर्मितीमध्ये जे सर्वात उत्तम ते म्हणजे त्यानं मानवाची निर्मिती केली. आणि ज्यावेळेस मानवाची निर्मिती केली त्यावेळेस त्याने कशी केली? आपल्या प्रतिरूपाचा असा त्याने मानव घडला. देवानं मानवाला जे बनवलं ते त्याच्या प्रतिरूपाचं बनवलं. वी आर मेड इन द इमेज ऑफ गॉड. अतिशय उच्च असं स्थान निर्मितीमध्ये मानवाला देवानं दिलं. कारण देवाची इच्छा काय होती की या मानवाबरोबर आपली सहभागिता असावी, सततची सहभागिता असावी अशी देवाची इच्छा होती. आणि त्यासाठी अतिशय सुंदर पृथ्वी त्याने निर्माण केली. मानवाला त्या ठिकाणी ठेवल्याने मोठी जबाबदारी दिली की आता या पृथ्वीची काळजी तुला घ्यायची आहे.
मी हे सर्व तू यासाठी केलं आहे, आता या पृथ्वीची काळजी तुला घ्यायची आहे. पण काय झालं, मानवानं देवाची आज्ञा मोडली आणि देवाच्या आज्ञा मोडल्यामुळं पाप या जगामध्ये आलं. मानवाच्या जीवनामध्ये पापानं प्रवेश केला आणि देवानं जे काही सुंदर निर्माण केलेलं होतं ते भंग पावलं, विस्कळीत झालं. त्या ठिकाणी गोंधळ, त्या ठिकाणी सर्व प्रकारची अव्यवस्था याची सुरुवात झाली. आणि तिसऱ्या अध्यायामध्ये आपण काय वाचतो, देव म्हटला तुझ्यामुळं ही भूमी शापग्रस्त झाली आहे. या भूमीला सुद्धा देवाचा क्रोध, देवाचा राग याचा परिणाम भोगावा लागला. आणि आज आपण ज्या जगामध्ये राहत आहोत ती भूमी ही शापग्रस्त आहे. कारण पापाचा परिणाम केवळ मानवावर झाला नाही, परंतु संपूर्ण सृष्टीवर झाला. देवाने जी अद्भुत सृष्टी बनवली होती ती सृष्टी आता पापामुळं भ्रष्ट झाली होती. पण पहा, एक अतिशय सुंदर गोष्ट, पहिल्या मानवाने जरी पाप केलं, देवाची आज्ञा मोडली, तरीसुद्धा त्याच वेळेस देवानं अभिवचन दिलं की मी ही पृथ्वी परत योग्य करेन आणि मानवाची पापापासून सुटका करण्यासाठी मी एक मसीहा तारणारा पाठवेन. या प्रकारची योजना देवानं त्याच वेळेस केली. आणि आपली इच्छा मानवाला प्रगट करण्यासाठी देवानं पुन्हा आणि पुन्हा त्यांच्याकडे आपले संदेश ते पाठवले. परंतु जसं प्रभू येशू ख्रिस्त एका दाखल्यामध्ये सांगतो की त्याने आपले संदेश ते पाठवले, परंतु त्यांनी त्याचा घात केला. त्या संदेशाचं वचन त्यांनी स्वीकारलं नाही. ज्यावेळेस आपण शमूएलाच्या पुस्तकाकडे येतो त्यावेळेस आपण हे पाहतो की इस्रायल लोकांनी देवाकडे मागणी केली की आम्हाला राजा दे. देव त्यांना म्हटला मी राजा आहे, मी तुमच्यावर नियंत्रण करतो, मी तुमचं पालनपोषण करतो. पण ते म्हटले नाही, आम्हाला आमचा राजा हवा, आम्हाला मानवातून एक राजा हवा. आणि देवानं त्यांची ती इच्छा पूर्ण केली. पहिला राजा कोण होता? शाऊल राजा. त्यानं सुद्धा देवाच्या विरुद्ध बंड केलं, देवाच्या आज्ञा मोडल्या त्याने. आणि मग शाऊलाच्या जागी देवानं दाविदाला राजा केलं. दाविदाविषयी साक्ष काय माहिती आहे? ही वॉज अ मॅन आफ्टर गॉड्स ओन हार्ट. देवाच्या हृदयाशी जवळ असा हा राजा होता. किती सुंदर साक्ष आहे. जो देवाच्या हृदयाशी आहे त्याचा अर्थ देवाची इच्छा पूर्ण करणार आहे, देवाच्या योजना पूर्ण करणार आहे, देवाचं गौरव ज्याच्याद्वारे होत आहे. परंतु तरीसुद्धा दाविदानं पाप केलं हे आपल्याला माहीत आहे आणि त्याची शिक्षा त्याला भोगावी लागली. त्याची खूप इच्छा होती की मंदिर बांधावं, परंतु परमेश्वरानं त्याला मंदिर बांधण्यासाठी परवानगी दिली नाही. आणि मग आपण राजांचा इतिहास पाहतो. फास्ट फॉरवर्ड आपण एकदम पुढे जाऊया. प्रभू येशू ख्रिस्त. प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये कशासाठी आला? योहान 3:16. देवानं जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र पाठवला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. देवाची इच्छा मानवासाठी ही आहे. या जगासाठी देवाची इच्छा काय आहे बरं? की या जगातील कोणाचाही नाश होऊ नये. देवाची ही इच्छा आहे. आणि जो शास्त्रभाग आपल्यासाठी वाचण्यात आला ते मत्थाला पहिले पत्राचा 2 अध्याय 1 ते 7 या वचनामध्ये एका वचनाकडे आपण पाहणार आहोत. त्याची अशी इच्छा आहे की सर्व माणसाचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहोचावे. हा संदर्भ वेगळा आहे, परंतु या ठिकाणी एक गोष्ट आपल्याला स्पष्ट दिसते की देवाची प्रत्येक मानवासाठी काय इच्छा आहे की प्रत्येक मानवाचं तारण व्हावं. या ठिकाणी असं म्हटलं नाही ख्रिस्ती माणसाचं तारण व्हावं, ख्रिस्ती कुटुंबामध्ये जे जन्मले त्यांचं तारण व्हावं, असं कुठं म्हटलं नाही. या पृथ्वीवर असणाऱ्या सर्व माणसांचं तारण व्हावं. म्हणजे काय? म्हणजे त्यांचा पापांपासून बचाव व्हावा. आज जगामध्ये आमचा सर्वात मोठा शत्रू काय आहे? तर पाप. या पापामुळंच आमच्या जीवनामध्ये समस्या आहेत. आम्ही मोहात पडतो, आम्ही एकमेकांविरुद्ध वागतो, आम्ही एकमेकांचा द्वेष करतो. मानव आज एकमेकांशी युद्ध करत आहे. आज जगामध्ये अनेक ठिकाणी युद्ध चालू आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये, युक्रेन आणि रशियामध्ये आणि अशा अनेक देशांमध्ये युद्ध चालू आहे. ही देवाची इच्छा नाही आहे. देवाची इच्छा आहे की प्रत्येक मानवाचं तारण व्हावं आणि त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहोचावे. देवाची इच्छा ही आहे की प्रत्येक व्यक्तीनं सत्याच्या परिपूर्ण ज्ञानापर्यंत पोहोचावं. थोडीशी ओळख व्हावी,
थोडंसं माहीत व्हावं नाही, देवाचं परिपूर्ण ज्ञान त्यांना व्हावं ही देवाची इच्छा आहे. आणि ते कसं होतं माहिती आहे? देवानं त्यासाठी कशाची योजना केली आहे? देवानं त्यासाठी त्याचं वचन आम्हाला दिलं आहे. देवानं हे शास्त्र आम्हाला दिलं आहे की जे शास्त्र देवाची इच्छा मानवासाठी काय आहे हे आम्हाला प्रकट करतं. आपण जेव्हा प्रभूची प्रार्थना करतो त्यावेळेस आम्ही म्हणतो, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. पहिली गोष्ट आपण हे कबूल करतो की स्वर्गात देवाची इच्छा चालते. दुसरी गोष्ट आपण हे कबूल करतो की पृथ्वीवर देवाच्या इच्छेप्रमाणे होत नाही, परंतु ते व्हावं ही आमची प्रार्थना आहे. पण त्याची सुरुवात कुठे होईल? माझ्यापासून. माझ्या जीवनामध्ये देवाची इच्छा पूर्ण होत आहे का हा प्रश्न मला विचारायला हवा. देवाची इच्छा मानवाला कशी समजते? देवाची इच्छा मानवाला देवाच्या वचनाद्वारे समजते. पुष्कळ लोकांना असं वाटतं की मी पाळकाकडे जाईन, मी या प्रॉफिटकडे जाईन, या अपॉसलकडे जाईन, या सेवकाकडे जाईन आणि मग देवाची इच्छा मला समजेल. नाही, देवाची इच्छा देवानं दिली आहे त्याच्या वचनामध्ये. आम्हाला ते वचन उघडण्याची गरज आहे. आम्ही स्वतः वचनामध्ये जावं अशी देवाची इच्छा आहे. आम्ही दुसऱ्यांवर अवलंबून राहायची गरज नाही आहे. देवाची इच्छा काय हे समजण्यासाठी आम्हाला स्वतःला देवाच्या वचनामध्ये जायला हवं. आणि म्हणून माझा नेहमी आग्रह असतो, ज्यावेळेस मी बोलतो की तुम्ही तुमचं स्वतःचं पवित्रशास्त्र वाचा, त्यामधून देव तुमच्याशी काय बोलत आहे हे समजण्याचा प्रयत्न करा. देवाची इच्छा जर आम्हाला समजून घ्यायची असेल तर आम्हाला काय करायला पाहिजे? आम्हाला देवाच्या वचनामध्ये जायला पाहिजे. आणि खरे देवाचे जे सेवक आहेत ते असं कधीच म्हणणार नाहीत की माझ्याकडे या, मी तुम्हाला देवाची इच्छा काय ते सांगेन. ते म्हणतील नाही, देवाच्या वचनामध्ये जा. देवाच्या वचनात देव सांगतो त्याची इच्छा काय आहे. पहिली गोष्ट देवाची इच्छा आहे की सर्व मनुष्यांचं तारण व्हावं. माझ्यापासून सुरुवात करायला. माझं तारण झालं आहे का? जर माझं तारण झालं आहे त्याचा अर्थ देवाची इच्छा माझ्या जीवनामध्ये पूर्ण झाली आहे. त्यानंतर आपण पाहतो, ज्यावेळेस आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनाकडे पाहतो त्यावेळेस तो सुद्धा देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठीच या जगात आला होता. ज्यावेळेस गेतशेमाने बागेमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने प्रार्थना केली त्यावेळेस त्याने काय प्रार्थना केली? नॉट माय विल बट युअर विल बी डन. माझ्या इच्छेप्रमाणे नाही पण तो तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. तो सुद्धा देवाच्या इच्छेला मान्य झाला. देवाच्या इच्छेला त्याने स्वतःचं समर्पण केलं. देवाच्या इच्छेच्या तो अधीन झाला. आणि आज तुम्हाला आणि मला हे करावं लागेल. तर आम्हाला देवाच्या मार्गामध्ये चालायचं असेल तर आम्हाला देवाची इच्छा काय आहे समजून स्वतःचं समर्पण देवाच्या इच्छेसाठी करायला हवं. मंडळीसाठी देवाची इच्छा काय आहे? प्रभू येशू ख्रिस्तानं मत्तेकृ शुभवर्तमानाच्या 28व्या अध्यायात 16 ते 20 या वचनांमध्ये त्याचा महान आदेश मंडळीला दिला, शिष्यांना दिला. त्या ठिकाणी त्याने काय सांगितलं? सर्व सृष्टीतील लोकांना शिष्य करा आणि त्यास पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या आणि जे काही मी तुम्हाला आज्ञा केले ते सर्व पाळावयास त्यास शिकवा. ही जर प्रभूची आज्ञा आहे तर त्याचाच अर्थ ही प्रभूची इच्छा आहे. आज मंडळीसाठी ही प्रभूची इच्छा आहे. मंडळी हे करत आहे का? ख्रिसमसचे कार्यक्रम सर्व मंडळांमध्ये होतील. त्यापैकी बहुतेक कार्यक्रम फक्त आपल्या स्वतःसाठीच असतात, ख्रिस्ती लोकांसाठीच असतात. मंडळीच्या बाहेर जाऊन येशू ख्रिस्ताच्या नावाची घोषणा आम्ही करतो का? जर 10 दिवस कार्यक्रम असतील तर कदाचित आपण जणू काही दशांश दिल्याप्रमाणे 1 दिवस बाहेर जाऊन सुवार्ता प्रसार करतो. पण तो नाही, याच्या उलटं व्हायला पाहिजे. आम्ही 9 दिवस सुवार्ता प्रसार करायला पाहिजे आणि 1 दिवस आम्ही मंडळीसाठी कार्यक्रम करायला पाहिजे. पण आज आम्ही इतके स्वतःमध्ये गुरफटून गेलो आहोत, स्वतःमध्येच गुंतलेलो आहोत की आम्हाला देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी काही इच्छाच नाही, काही उत्साहच नाही. प्रार्थना मात्र आपण नेहमी करतो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. देवाची इच्छा आहे की सर्व मनुष्यांचं तारण व्हावं आणि त्यासाठी तो तुम्हाला आणि मला आव्हान करत आहे की देवाची इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही काय करणार आहात. देवाची इच्छा हा फार मोठा विषय आहे, परंतु काही मोजक्या गोष्टी मी बोलेन आणि मग मी थांबेन. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनामध्ये सर्वात महत्त्वाचा निर्णय जर तो कोणता घेत असेल तर ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला आपला वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारणं, प्रभू येशू ख्रिस्ताला आपलं जीवन समर्पित करणं. याच्यापेक्षा कोणताही निर्णय मोठा असू शकत नाही. आणि त्यानंतर मग त्याला अनेक निर्णय घ्यावे लागतात. ज्यावेळेस तो प्रभू येशू ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारतो त्यावेळेस
बाप्तिस्म्यामध्ये तो आज्ञापालन करतो. त्याचा अर्थ देवाची आज्ञा पाळण्याचा विचार, इच्छा तो जाहीरपणे प्रगट करतो. बाप्तिस्मा म्हणजे आज्ञापालन. आणि मग जी आज्ञा आपल्या शिष्यांना प्रभू येशू ख्रिस्ताने दिली की तुम्ही जाऊन सुवार्ता गाजवा, लोकांना शिष्य करा, ती इच्छा प्रत्येक ख्रिस्ती मानवासाठी आहे. परंतु आपल्या जीवनामध्ये, आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये दुसरा महत्त्वाचा निर्णय प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती करत असतो, प्रत्येक पुरुष, प्रत्येक स्त्री, आणि तो म्हणजे विवाहाचा. आणि तरुणी ज्यावेळेस विवाहाचा विचार करतात त्यावेळेस हा विचार ते करतात का की देवाची इच्छा काय आहे? सर्वसाधारणपणे जर मी डॉक्टर असेल तर माझी अपेक्षा ही असते की मी डॉक्टर मुलीबरोबर लग्न करेन. जर मी इंजिनियर असेल तर मग मी इंजिनियरबरोबर लग्न करेन. आणि लग्नाविषयीचे जे CV पाठवलेले जातात किंवा ज्या काही अपेक्षा प्रगट केल्या जातात त्यामध्ये अगदी स्पष्टपणे असतं. जर मी ग्रॅज्युएट आहे तर माझी पत्नी पण ग्रॅज्युएट असावी. मी जर एखाद्या मोठ्या पदावर सेवा करत आहे तर मला असं वाटतं की माझ्या पतीनं सुद्धा मोठ्या पदावर सेवा करावी. अशा प्रकारे आपण अपेक्षा करतो आणि त्यामध्ये काही अयोग्य असं मी म्हणत नाही. परंतु देवाची इच्छा काय आहे हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो का? मी अनेक ख्रिस्ती कुटुंबांमध्ये तरुण मुलामुलींना सल्ला देत असतो किंवा मार्गदर्शन करत असतो. एका कुटुंबामध्ये मी होतो आणि एका आईने मला सांगितलं की माझी मुलगी लग्नासाठी तयारच नाही. मग मी तिला हा प्रश्न विचारला, तू जर प्रभू येशू ख्रिस्ताची शिष्य आहेस, तू जर ख्रिस्ती आहेस, तर तू देवाला हे विचारलंस का की देवा माझ्या जीवनासाठी तुझी काय योजना आहे? मी लग्न करावं की करू नये हे देवाला विचारलं का की तू ठरवलंच नाही मला नाही लग्न करायचं? आम्ही स्वतःच निर्णय घेतो आणि देवावर ते निर्णय आम्ही थोपतो, लादतो, जे अयोग्य आहे. आम्ही समजून घ्यायला पाहिजे की देवाची इच्छा काय आहे माझ्या जीवनासाठी. मी विवाह करावा किंवा करू नये याविषयी देव काय सांगतो हे मी जाणून घ्यायचा प्रयत्न करायला पाहिजे. जर मी प्रार्थना करतो की तुझी इच्छा पृथ्वीवर व्हावी तर त्याचा अर्थ माझ्या जीवनामध्ये देवाची काय इच्छा आहे हे जाणून घ्यायचा मी प्रयत्न करायला पाहिजे. आता विवाहासंबंधी देवाचं वचन अगदी स्पष्ट आहे की ख्रिस्ती विश्वासणाऱ्याने अविश्वासणाऱ्याशी जडून विजोड होऊ नये. ख्रिस्ती तरुण किंवा ख्रिस्ती तरुणी विवाहाची तयारी करत असताना त्याने ख्रिस्ती विश्वासणाऱ्याशीच विवाह करावा ही देवाची स्पष्ट इच्छा असताना आम्ही देवाला असं म्हणू शकत नाही, देवा मला असं करायचं आहे, देवा मला तसं करायचं आहे. त्याचा अर्थ तुम्ही स्वतःची इच्छा जास्त महत्त्वाची समजता, देवाची इच्छा नाही. देवानं जर आपली इच्छा प्रगट केली आहे तर त्याची आज्ञा पाळणं हे जास्त महत्त्वाचं आहे. आज आपण पाहतो की अनेक ख्रिस्ती तरुणी हे ख्रिस्ती विश्वासाबाहेर जाऊन इतर धर्मियांशी विवाह करतात, जे देवाच्या इच्छेबाहेर आहे. देवाची इच्छा जर तुम्हाला समजून घ्यायची असेल तर देवानं त्याच्या वचनात अत्यंत स्पष्टपणे सांगितलं आहे की विश्वासणाऱ्याने विश्वासणाऱ्या व्यक्तीशीच विवाह करावा. त्याच्यामध्ये आपण पळवाट नाही काढू शकत, त्यामध्ये आम्ही तडजोड नाही करू शकत. जर मी प्रार्थना करतो जशी स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे व्हावं, तर माझ्या विवाहाच्या बाबतीमध्ये मी देवाची इच्छा मान्य करायला तयार आहे का? आणि ही गोष्ट प्रत्येक बाबतीमध्ये आहे. तुमच्या करिअरच्या बाबतीमध्ये, तुमच्या जॉबच्या बाबतीमध्ये, तुम्ही एखादं घर घेता, तुम्ही काहीही करता, त्यावेळेस तुम्ही हा प्रश्न विचारता का, देवा तुझी इच्छा काय आहे? मला हे सांगू द्या की आपण सर्व फार ढोंगी आहोत. आपण नेहमी प्रार्थना करतो, देवा माझ्या जीवनामधून तुझं गौरव होऊ दे. खरोखर जर माझी प्रार्थना असेल की माझ्या जीवनामधून देवाचं गौरव व्हावं तर मी जे देवाला आवडतं तेच करेन. जे देवाला आवडत नाही, जे देवाच्या आज्ञेविरुद्ध आहे ते मी करणार नाही. विवाहासंबंधी देवाची आज्ञा स्पष्ट आहे. तसं असताना मी स्वतः ठरवतो की मला हा मुलगा आवडतो, मला ती मुलगी आवडते आणि म्हणून मी त्या मुलाबरोबर किंवा त्या मुलीबरोबर लग्न करेन. आणि पुष्कळदा आम्ही इतकी तोडफोड करतो देवाच्या वचनाची की आम्ही म्हणतो नाही त्याला बाप्तिस्मा देऊ, तिला बाप्तिस्मा देऊ, ते ख्रिस्ती होईल, नंतर मग आम्ही लग्न करू. ही गोष्ट देवाची चेष्टा केल्यासारखं आहे. जर देवाची इच्छा आहे की आपण कुठल्या व्यक्तीबरोबर लग्न करावं तर देवाची इच्छा समजून घेऊन त्याच्या आज्ञेप्रमाणेच आम्हाला करायला हवं. आमची स्वतःची इच्छा आम्ही देवावर लादू नये. आमच्या मंडळीमध्ये देवाची इच्छा काय आहे हे समजून घ्यायचा आपण कधी प्रयत्न करतो? नाही.
आम्ही जे कमिटी मेंबर आहोत आम्ही ठरवतो की आम्हाला काय करायचं आहे, माझ्या मंडळीमध्ये आम्हाला हे करायचं आहे. आम्ही कदाचित पालक असू, आम्ही कदाचित पुढारी असू, आम्ही एल्डर असू, आम्ही लीडर असू, आम्ही कोणी असो, आम्ही देवाची इच्छा काय आहे हे न विचारता स्वतः निर्णय घेतो की माझ्या मंडळीमध्ये मला हा कार्यक्रम करायचा आहे, मला तो कार्यक्रम करायचा आहे. पण तू देवाला विचारलं का, देवा तुझी इच्छा काय आहे? आपण किती ढोंगी आहोत नाही का? आपण प्रार्थना नियमितपणे करतो, जशी स्वर्गात तशी पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. पण ते प्रत्यक्ष माझ्या इच्छेप्रमाणे हो हे आपण करत असतो. आणि म्हणून आज आम्हाला पश्चातापाची गरज आहे. आम्हाला देवासमोर येऊन हे कबूल करावं लागेल, देवा आम्हाला क्षमा कर. आम्ही स्वतःच्या इच्छेप्रमाणेच जगण्याचा प्रयत्न करत आहोत. आमच्या मंडळीमध्ये आम्ही स्वतःच्या इच्छेप्रमाणे गोष्टी करण्याचा प्रयत्न करत आहोत. तू आम्हाला क्षमा कर आणि तुझी इच्छा काय आहे हे आम्ही समजून घ्यावं आणि तुझ्या इच्छेप्रमाणे आम्ही करावं. म्हणून प्रभू तू आमचं सहाय्य कर. अशी प्रार्थना आपण करूया. मी तुम्हाला सांगितलं की देवाची इच्छा हा फार मोठा विषय आहे आणि कदाचित पुढे कधीतरी आपण त्याविषयी अधिक बोलूया. पण आता मी थांबणार आहे. देवबाप त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्हा सर्वांचं सहाय्य करो. आमेन. प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत प्रभुदेवा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आज तुझ्या सानिध्यामध्ये येऊन तुझी स्तुती आराधना करण्यासाठी, तुझ्या वचनावर मनन करण्यासाठी तू आम्हा सर्वांना तुझी कृपा पुरवलीस, सहाय्य केलंस. प्रभू तुझा संदेश आज आमच्याकडे आला आहे, हा आमचा विश्वास आहे. तू जे काय आम्हाला प्रगट केलं आहेस प्रभू ते आम्हाला समजावं, त्या प्रकारे त्याचं पालन आम्ही आपल्या जीवनामध्ये करावं, यासाठी प्रभू आमचं सहाय्य कर. आम्ही ही प्रार्थना नेहमी करतो की जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. परंतु प्रभू आम्ही हे कबूल करतो की आम्ही तुझ्या इच्छेप्रमाणे करत नाही, आम्ही स्वतःच्या इच्छेप्रमाणे करतो. स्वतःच्या इच्छेला आम्ही प्रथम स्थान देतो. प्रभू तू आम्हाला क्षमा कर आणि तुझ्या इच्छेप्रमाणे जगण्यासाठी, वागण्यासाठी, बोलण्यासाठी तू आम्हा सर्वांचं सहाय्य कर. आज आमच्यामध्ये जे दुःखी आहेत, निराश आहेत, आजारी आहेत, त्रासात आहेत, संकटात आहेत प्रभू, आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. त्यांना आम्ही तुझ्या दयासनासमोर उंच करतो. आज तू त्यांची भेट घे, त्यांना स्पर्श कर, त्यांना आरोग्य दे, तुझी शांती, तुझा आनंद त्यांना तू दे. आज अनेक ठिकाणी जगामध्ये युद्ध चालू आहे, हिंसाचार चालू आहे प्रभू, हे सर्व युद्ध थांबावं, त्या ठिकाणी तुझी शांती निर्माण व्हावी, यासाठी आम्ही तुला विनंती करतो. इस्रायल आणि पॅलेस्टाईन, युक्रेन आणि रशिया आणि इतर देशांमध्ये जो संघर्ष चालू आहे, अनेक निरपराध माणसं, स्त्री, पुरुष, लहान मुलं ही मारली जात आहेत. प्रभू दया कर, कृपा कर, त्यांचा बचाव कर, हे युद्ध थांबू दे प्रभू, आणि तुझी शांती त्या सर्व ठिकाणी निर्माण कर, अशी आम्ही तुला विनंती करतो. मणिपूरसाठी आम्ही प्रार्थना करतो. त्या ठिकाणी जो हिंसाचार चालू आहे, जो अत्याचार चालू आहे, तो थांबू दे प्रभू. तुझी शांती त्या ठिकाणी तू निर्माण कर. त्या ठिकाणी जे सर्व पीडित आहेत त्यांचं संरक्षण होऊ दे, त्यांची तू काळजी घे, त्यांना सुरक्षित ठेव, त्यांना लागणाऱ्या सर्व गोष्टींचा पुरवठा तू कर, अशी आम्ही तुला विनंती करतो. प्रभू या महिन्यामध्ये आम्ही ख्रिसमसची तयारी करत असताना, नाताळाची तयारी करत असताना आम्ही सर्वजण आपलं लक्ष तुझ्याकडे लावावं. तुझी इच्छा आमच्या जीवनामध्ये पूर्ण होण्यासाठी आम्ही प्रयत्न करावेत प्रभू, यासाठी आम्हा सर्वांचं सहाय्य कर. ज्यांचे वाढदिवस आहेत, विवाहाचे वर्धापन दिन आहेत, त्यांच्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आज तू त्यांना आशीर्वादित कर, त्यांची प्रत्येक गरज पूर्ण कर, त्यांचं जीवन इतरांसाठी आशीर्वादाचं होऊ दे, हे आम्ही तुला विनंती करतो. प्रभू 9 डिसेंबरला जो कार्यक्रम आहे रेस्क्यू फाउंडेशन या होममध्ये आम्ही जाणार आहोत. मुलींना आम्ही भेटणार आहोत. तुझं प्रेम आम्ही त्यांच्यासाठी प्रगट करणार आहोत. प्रभू हा सर्व कार्यक्रम आशीर्वादित कर, त्यामधून तुझं गौरव होऊ दे, तुझी ओळख त्यांना होऊ दे, ही आज आमची प्रार्थना आहे. प्रभू आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. तू आम्हाला चालव. या येणाऱ्या आठवड्यामध्ये तू आमच्याबरोबर राहा, आम्हाला सुरक्षित ठेव, निरोगी ठेव, आणि पुन्हा एकदा तुझी स्तुती आराधना करण्यासाठी तू आम्हाला एकत्र आण. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही ही प्रार्थना करतो, म्हणतो आहे आमेन. प्रभूनं शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे,
जसे आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो तशी तू आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडवू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व का तुझीच आहेत. आमेन. आणि आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता, शांती, आनंद आणि आरोग्य आम्हा सर्वांसह, आमच्या कुटुंबाबरोबर, देवाच्या सर्व लोकांबरोबर आता आणि सदा सर्व का असो. आमेन. सुवंद देवा स्तवा हो त्याला खालीव तो बाप पुत्र आत्मा जा त्रेक्याला द्या अनंत मान. आमेन. प्रियजन हो, आजची उपासना तुम्हाला आशीर्वादाची ठरली. प्रभू आपल्याशी बोलला, मग हा आशीर्वाद आपल्यापर्यंत ठेवणार नाही ना? आपल्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना आजच्या उपासनेची लिंक पाठवताय ना? आणि तुमचे अभिप्राय मात्र आम्हाला कळवा. आम्हाला उत्तेजन मिळतं प्रभूची स्तुती करण्यामध्ये, सेवा करण्यामध्ये. चला, आता भेटूया पुढील रविवारी. तोपर्यंत शालोम.